सकाळी उठलो, आवरलो आणि लगेच नाश्ता करायला निघालो, कारण अजून गॅस चालू नव्हता केला. सो मग आम्ही बाहेरच नाश्ता करायला जातोय. आमचं फेवरेट स्पॉट एक नाश्त्यासाठी, तिथे गेलो होतो नाश्ता करायला. नाश्ता केलं, मग घरी आलो. मग कारण माझं एक काम होतं, मग लगेच लॉग इन केलं. मग माझा दादा पण आला होता, तर त्याची गाडी 2 दिवस आम्ही वापरणार आहे. सो मग तो आला होता, मग त्याला ऑफिसला सोडायला जायचं होतं. मग आम्ही रस्त्यातच लंच केला. मग जाता जाता रस्त्यात मम्मीने तिचं कॉलेज दाखवलं की हे तिचं कॉलेज होतं म्हणून. तिचं कॉलेज एवढा सुंदर रोडवरती आहे ना की 2 मिनिटाच्या अंतरावरतीच फक्त हा ब्युटिफुल बीच आहे, जो की भाट्या बीच आहे. मग तिथून दादाला त्याच्या ऑफिसमध्ये सोडलं आणि तिथून आम्ही घरी आलो. मग इव्हिनिंगला मी असंच निघालो थोडं रत्नागिरी एक्सप्लोर करायला. पहिल्या रस्त्यात जाता चहा नाश्ता केला. मग तिथून आम्ही गेलो गेटवे ऑफ रत्नागिरीला. इथं खूप भारी सनसेट होत होता. मग मस्त सनसेट मध्ये आम्ही फोटोशूट केला आणि मग असंच टाइम लॅप्स लावला होता, गप्पा मारत बसलो होतो. मग तिथून आम्ही मार्केटमध्ये गेलो, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. मग थोडं सामान घेतलं. मग तिथून आम्ही पेट्रोल भरायला गेलो. मग तिथून आम्ही मस्त थिबा पॅलेसला गेलो आणि तिथे मस्त लाईट शो चालू होता. मग तिथून बाहेर मोमोज खाल्ले. मग डीमार्टला गेलो, थोडं शॉपिंग केली, डिनर केला. मग तिथून आम्ही असंच रेल्वे स्टेशन मध्ये गेलो. मग तिथून घरी आलो आणि आजचा दिवस इथेच संपला.